क्या कर रहे हो? अरे कुछ तो प्लॅनिंग कर रहा हूँ. क्या? अरे आपण एवढे ज्योतिर्लिंग केले, आपण एवढं फिरलो, पण आपल्या जवळचा आपल्या महाराष्ट्रामधला राहिला की. कोणता रे? अरे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा. कोणता? अरे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे बघ. चला मग जाऊया. जायचं का? चला. छत्रपती संभाजीनगर स्टेशन आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कृष्णेश्वर, भुवनेश्वर और गुमेश्वर अलग अलग लोगों के लिए अलग अलग नाम है, लेकिन महादेव तो एक ही. मैं आप लोगों को आज इस मंदिर की एक अलग कहानी बताने वाला हूँ जो आज तक किसी ने कभी नहीं बताई. चलो मैं आप कहानी चला तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो. तसं तर या मंदिराबद्दल आपण लहानपणीच पुस्तकात वाचले. आठवत नसेल ना कधी? पहिले इतिहास आपण फक्त पुस्तकात वाचला, तो फक्त मार्क मिळवण्यासाठी आणि पास होण्यासाठी. तर तुम्हाला आता मी सांगतो आपण हा इतिहास कुठल्या पुस्तकात वाचला होता. इयत्ता 4च्या पुस्तकात परिसर अभ्यास भाग 2 धडा 3 पुस्तकाचे नाव शिवछत्रपती. त्या पुस्तकात 3ऱ्या धड्यात मराठा सरदार व भोसल्यांचे कर्तबगार घराणे याच्यामध्ये या कृष्णेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेणीजवळ कृष्णेश्वर मंदिर मोडकीस आले होते. त्या काळात मंदिराला भेगा गेल्या होत्या. मंदिराची अवस्था खूप वाईट झाली होती. ती अवस्था पाहून शिवभक्त हळहळ व्यक्त करत असतात, पण कोणी या मंदिराला पुनर्निर्माण करण्याचा कधीच विचार केला नाही. आणि त्या मोडलेल्या मंदिरात पुजारीही नव्हते. पुजाऱ्यांनी ही मंदिर सोडत निघून गेले. आणि त्यावेळेस एक शिवभक्त या मंदिरात नित्यनेमाने पूजा करण्यासाठी येत असे. आणि पूजा करत असताना तो महादेवाला सांगत असे की काहीतरी असं व्हावं आणि मंदिर पुनर्निर्माण व्हावं. त्या काळात त्या शिवभक्तांनी गडी माणसे गोळा केली. गडी माणसे गोळा करून या मंदिराला पुनर्निर्माण केले. त्यानंतर मंदिरात भक्त येऊ लागली. भक्तांनाही आनंद झाला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लागले. तर कोण होते ते शिवभक्त आणि कोणी हे सर्व केलं? तर ते शिवभक्त होते मालोजीराजे भोसले. तसं हे झालं 16व्या शतकातलं. तुम्हाला माहिती 13व्या 14व्या शतकात इथं काय झालं होतं? या मंदिराने काय पाहिलंय? नाही दिल्ली सल्तनतीच्या आक्रमणाने या मंदिराचे दगड मोडले, पण भक्तांची श्रद्धा नाही. 13व्या 14व्या शतकात ह्या मंदिरावर अनेक हल्ले झाले. यादव साम्राज्यावर दिल्ली सल्तनतीने आक्रमण केले. त्या आक्रमणात अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने ह्या परिसरात खूप मोठा धुमाकूळ घातला होता आणि त्या धुमाकूळात अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली. आणि त्या मंदिरांमध्ये कृष्णेश्वर मंदिराचाही समावेश आहे. त्यानंतर मोहम्मद बिन तागुल याने दक्कन भागात अनेक हल्ले केले आणि त्या हल्ल्याच्या विरोधात अनेक संघर्ष तसेच सुरू राहिले. त्यानंतर अनेक मंदिरं तोडण्यात आली, अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली, पण वेळेनुसार काळानुसार ही मंदिरं पुनर्बांधणी करण्यात आली. सुलतानाच्या तलवारी मंदिरावर चालल्या व ज्योतिर्लिंगाची ओळख कधीच मिटली नाही. अखेरीस 18व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. हे मंदिर ज्वालामुखी लाल खडकांपासून बनलेले असून या मंदिरात 24 खांब आहेत. ह्या खांबावरती प्रत्येक ठिकाणी एक छोटंसं कोरीव काम केलेलं आहे. या मंदिरात मराठी व हेमाडपंथी शैलीचे मिक्स बांधकाम दिसून येते. हे मंदिर आजही भक्तांसाठी श्रद्धेचं एक केंद्रबिंदू असून आजही भक्तांसाठी खुले आहे. जे मंदिर आक्रमणांनी वारंवार तुटलं ते एका राणीच्या श्रद्धेने पुन्हा उभं राहिलं. अहिल्याबाई होळकर यांनी फक्त मंदिरावर दगड रचले नाहीत, तर त्यांनी इतिहासाला पुन्हा श्वास दिला. तर तुम्हाला माहिती आहे का मालोजीराजे भोसले कोण होते? तुम्हाला आठवत आहे मी एका शिवभक्ताबद्दल सांगितलेलं? तो शिवभक्त नित्यनेमाने मंदिरात पूजा करायला यायचा. तेच आपले मालोजीराजे. मालोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजीराजे भोसले यांचे वडील. तर हे झालं 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक, 16वं शतक, 18वं शतक. एवढं सर्व मी तुम्हाला सांगितलं. पण ह्याच्या आधी या मंदिराचं कसं झालं, म्हणजे महादेव इथं कसे आले किंवा कृष्णेश्वर कसं स्थापन झालं, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपला भाऊ श्रीमान लिजंड ह्याच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यांनी प्रॉपर ॲनिमेशन सहित एक्सप्लेन केलेलं आहे. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तुम्ही ते बघून घ्या. सांगायचं असलं तर मीही सांगू शकतो, पण व्हिडिओ खूप जास्ती लेंदी होईल म्हणून मी हे सांगत नाही.
वेट 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 वेट, दिस इज नॉट एंडिंग. उद्या आपण हिस्ट्रीच्या एका नव्या चॅप्टरला भेट देणार आहोत.